कुपावाडात गांजा विक्रीसाठी आलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात, गांजा व मोटारसायकल जप्त। अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत MIDC कुपवाड पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला ताब्यात घेतले। आरोपीकडून 806 ग्रॅम गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण 60,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे अंमलदार अविनाश पाटील व संदीप गस्ते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की अभिजित बजरंग हांडे, वय 24 वर्ष, सध्या राहणार ग्रीन पार्क, गल्ली नंबर 1, पोलीस कॉलनी, कुपवाड, मूळ राहणार निर्वाड, तालुका जत, जिल्हा सांगली, हा स्वामीमळा परिसरात स्मशानभूमी परिसरात गांजा विक्रीसाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला। संशयित युवकाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 20,150 रुपये किमतीचा 806 ग्रॅम गांजा आढळून आला। तसेच 40,000 रुपये किमतीच्या काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही जप्त करण्यात आली। या कारवाईत एकूण 60,150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठा याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले। सिटी इंडिया न्यूज।